मराठा समाज आरक्षणावरील सुनावणी आता कोर्टामध्ये 3 वाजता होणार आहे। मराठा आरक्षण प्रकरणात याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांची याचिका दाखल करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय। याचिकाकर्त्यांच्या वकिलांऐवजी याचिकाकर्त्यांनीच याचिका सादर केल्यानं कोर्टाने याचिका ऐकून घेण्यास नकार दिला। आज दुपारी 3 वाजता वकिलांसह याचिका सादर करा असं हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना म्हटलंय। घसरत्या कांद्यावर राज्य सरकार आता खडबडून जागा झालंय। पंतप्रधानांनी दखल घेतल्यानंतर कांदा प्रश्नावर मंत्रालयात आज तातडीची बैठक बोलावण्यात आली। कृषी राज्यमंत्री कांद्याच्या दराचा आढावा घेणार आहेत। कांद्याची सद्यस्थिती जाणून घेऊन उपाययोजनेसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। नाशिकमधल्या रिक्षावाल्याच्या मुजोरीचा व्हिडिओ समोर आला। यामध्ये हा रिक्षावाला थेट प्रवाशाला शिवीगाळ करताना दिसतोय। आपण रिक्षा चालक नाही तर गुंडा आहोत अशी धमकीही तो प्रवाशाला देतोय। नाशिकच्या काळाराम मंदिराबाहेरची ही घटना आहे। नाशिकमध्ये दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि या भाविकांची मनमानी भाडं आकारणाऱ्या रिक्षा चालकांकडून लूट करण्यात येते। नागपुरात घटस्फोटीत पत्नी आणि मुलाचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे। माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार आहे। दरम्यान आरोपी पती अनिरुद्ध बावणे याला पोलिसांनी अटक केली आहे। तर घटस्फोटानंतर संपत्तीवरून वाद झाल्यानं हत्या केल्याची कबुली आरोपीने देऊ केली आहे। कांद्याचे भाव कोसळल्यानं राहुरीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतला। यावेळी कांद्याला फक्त 1 रुपया भाव मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। कांदा प्रश्नी थेट पंतप्रधान यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे। कांद्याच्या भावाची घसरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या या विषयाची जी तक्रार आहे ती संजय साठेंनी केली होती। तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत घातपाती कारवाईसाठी माओवाद्यांच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ बाहेर आलाय। तेलंगणा छत्तीसगड सीमेवर जंगलात माओवाद्यांची शिबिरात बैठक पार पडली असून माओवाद्यांच्या संघटनेचा राज्य सचिव हरिभूषणने व्हिडिओच्या माध्यमातून निवडणुकीवर बहिष्काराचं आवाहन केलंय। जळगावच्या कारागृहातून 2 कैदी भिंत ओलांडून फरार झाले। दोघंही भिल्ल समाजाचे असून सोनवणे आणि मोरे असं कैद्यांचं नाव आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पोलिसांच्या 2 खबऱ्यांची हत्या केली आहे। केशलार जवळच्या पखलारच्या आठवडी बाजारात माओवाद्यांनी दोघांची हत्या केली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाचं काम बंद करून 1 लेन बंद करून काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र वाहतूक कोंडी झाल्यानं ते काम पोलिसांनी पुन्हा बंद केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या दुष्काळग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली। पावसाअभावी पीक सुकून गेल्यामुळे मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। काळू नदीवरचा अर्धवट पुलाचा भागही अखेर पाडण्यात आलाय। स्फोटकांच्या मदतीनं हा भाग पाडण्यात आलाय। शहापूर ते मुरबाड दरम्यानचा काळू नदीवरचा पूल स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त करण्यात आलाय। पुण्यामध्ये माथे फिरू पोस्टरबाजांचा सुळसुळाट झालाय। आज पुन्हा एकदा हडपसर भागात एका माथे फिरूनं मुलीची बदनामी करणारं पोस्टर लावलं होतं। सकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या नजरेला हे पोस्टर पडलं। पुण्यामधील कसबा पेठेमध्ये पुन्हा वाहनांच्या जाळपोळीची घटना घडली आहे। कसबा पेठेमध्ये माळवतकर गल्लीमध्ये काल रात्री 5 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे। अस्तित्व टिकवण्यासाठीच राज ठाकरे आपल्यावर टीका करत असल्याचा टोला ओवेसींनी लगावलाय। प्रसिद्धीचा ग्राफ उतरत असल्यानं ते आपलं नाव घेत असल्याचं ओवेसींनी म्हटलंय। देशातील बँकांना जवळपास 9,000 कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या विजय मल्ल्याने ट्विट केलंय। बँकांमधील पैसा हा सार्वजनिक आहे आणि मी तो 100% परत करणार असा दावा विजय मल्ल्यांनी केला। भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील सर्वात जास्त वजनाचा उपग्रह GSAT-11चं प्रक्षेपण आज करण्यात आलं। या उपग्रहामुळे देशातील ब्रॉडबँड सेवांना गती मिळणार आहे। मनमाडमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आज वाढ झाली असून प्रति किलो 10 ते 12 रुपये भाव मिळतोय। गेल्या आठवड्यात टोमॅटोच्या दरात तब्बल 2 ते 3 रुपयांपर्यंत घसरण झाली होती। आज मात्र टोमॅटोच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। मुंबईतील ॲडव्होकेट पल्लवीपूर कायस्थ हत्या प्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला दुहेरी शिक्षा सुनावण्यात आली आहे। दरम्यान सज्जाद हा पॅरोल संपल्यानंतर फरार झाला होता। फोर्ब्स इंडियानं भारतातील 100 श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे। यामध्ये पहिला क्रमांक आहे सलमान खानचा, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रिकेटपटू विराट कोहली, तिसऱ्या स्थानावर आहे सुपरस्टार अक्षय कुमार। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज मुंबईत होते। या बैठकीत द्वैमासिक पतधोरण निश्चित करण्यात येणार आहे आणि यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दरात 0.5% वाढ करण्यात आली होती।
नांदेडमधल्या बालाजी मंदिर परिसरात व्यापाऱ्यावर दोघांनी गोळीबार केला। दुचाकीवरून आलेले दोघे जण गोळी मारून फरार झालेत। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी पोलीस निरीक्षकांना पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून 3 फरार आहेत। पुढील 2 दिवस राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळणार आहे। वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे थंडी ओसरणार असून तापमानात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत। नागपूरमध्ये अँटी करप्शन विभागाचे अधीक्षक PR पाटील यांच्यावर मीटू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्या विरोधात महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार केली होती। विशाखा कमिटी अंतर्गत चौकशी केल्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे शहराचा पाणीपुरवठा 7 डिसेंबरला बंद राहणार आहे। पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग तसंच लष्कर जलकेंद्रामध्ये पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत। मुंबई विद्यापीठातील ऐतिहासिक राजाबाई टॉवर आणि पदवी प्रदान सभागृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे। महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले आणि त्यांची विविध प्रकारची दुरावस्था याविरोधात दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत। सध्या गड किल्ल्यांवर कायमस्वरूपी दारूबंदी, प्रेमी युगलांचे अश्लील चाळे रोखणं थांबवण्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे। वाढतं प्रदूषण आणि अन्य सवयींमुळे मुंबईकरांमध्ये दम्याचा त्रास वाढतोय। प्रदूषणाची पातळी वाढत असल्यानं दम्याच्या रुग्णांमध्ये 25% वाढ झाली आहे। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मायकल अखेर भारताच्या ताब्यात आला। काल संध्याकाळी मायकेलला भारताच्या ताब्यात देण्यात आलं। जयललिता यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे। जयललितांना श्रद्धांजली देण्यासाठी AIDMK कार्यकर्त्यांनी मरीना बीच इथल्या त्यांच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली आहे। तामिळनाडूच्या मधुकराई जंगलात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। या बिबट्यानं इथल्या परिसरात धुमाकूळ घातला होता आणि त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते। राजस्थान आणि तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे। शुक्रवारी राजस्थानात 200 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 2019ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे। पुढचं 1.5 वर्ष निवडणुकीऐवजी राम मंदिर निर्माण आणि गंगा नदीच्या स्वच्छतेवर आपण सर्व लक्ष केंद्रित करणार अशी घोषणा उमा भारती यांनी केली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या 2011-12 या वर्षातील प्राप्ती कराची पुन्हा चौकशी करण्यास काल सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे। पॅन कार्ड बनवण्यातील वेळखाऊ प्रक्रियेपासून लवकरच भारतीयांची सुटका होणार आहे। अवघ्या 4 तासांमध्ये पॅन कार्ड बनवण्याच्या योजनेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ काम करत असल्याची माहिती CBDTचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली आहे। पॅन कार्डसाठी आता 15 दिवस वाट पाहावी लागणार नाही। अर्ज केल्यानंतर अवघ्या 4 तासात पॅन कार्ड मिळू शकणार आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने ही माहिती दिली आहे। नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिग बी अमिताभ बच्चन नागपुरात आहेत। शूटिंग दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्यानं अमिताभ यांना पाहता येत नसल्यानं चाहते मात्र नाराज झाले। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतानं अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली आहे। या सामन्यातून रोहित शर्मानं पुनरागमन केलंय तर जाडेजाला वगळण्यात आलंय। आता भारतीय महिला क्रिकेट संघासाठीच्या प्रशिक्षक निवड जी आहे ती भारताचे माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड करणार आहेत। येत्या 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करायचे। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।